नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या मेगा भरतीची जाहिरात अखेर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सरळ सेवा मेगा भरती अंतर्गत या विभागामार्फत 2109 जागांसाठी ही भरती होत आहे, ज्यामध्ये 14 वेगवेगळ्या पदांसाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, फक्त 7वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। त्यामुळे नक्कीच तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील। विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। काही महत्त्वाची पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत, ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, स्वच्छक आणि शिपाई कॅटेगरीमधील विविध पदांसाठी ही भरती होत आहे। त्यामुळे नक्कीच सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। व्हिडिओ डिटेलमध्ये पहा, संपूर्ण तुमच्या क्लॅरिफिकेशन या ठिकाणी डाऊट जे असतील ते क्लॅरिफाय होऊन जातील। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली रेग्युलर अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। काय म्हणलेलं बघा त्यांनी, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत खालील 14 संवर्ग अर्थात 14 वेगवेगळ्या पदांसाठी व एकूण 2109 पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता यांच्याकडून मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे। आणि जी एक्झाम असणार आहे ती जिल्हा केंद्रावर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी होणार आहे। मेजॉरिटी पदे यातली एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो सरळ सेवा भरती अंतर्गत। त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील। बघूया आपण पदांची माहिती घ्या, कोणकोणती पदे आहेत, त्यासाठी पे स्केल काय आहे आणि एकूण जागा कशा प्रकारे आहेत। तर बघा, संवर्ग कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब मधलं पद आहे। S15 चा पे स्केल आहे 41 801 32 300। नियुक्ती प्राधिकरणाचे नाव तुम्ही पाहू शकता, मी ते या ठिकाणी स्किप करत आहे। एकूण जागा 532 या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी बघू शकता, भरपूर जागा या ठिकाणी या पदासाठी भरल्या जातील। कनिष्ठ अभियंता विद्युत गट ब मधलं पद आहे। अगेन 41 801 32 300 पे स्केल राहील। टॉपचा पे स्केल मित्रांनो गट ब मधलं तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। 55 जागा या पदाच्या भरल्या जाणार आहेत। कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ अगेन या पदासाठी मित्रांनो S15 चा पे स्केल आहे। 5 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जातील। चौथं महत्त्वाचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क मधलं पद आहे। 25 581 100 पे स्केल राहील। 1378 जागा या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। लघुलेखक उच्च श्रेणी गट ब मधलं आरक्षण हे पद आहे। यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता S16 चा पे स्केल आहे। 44 900 ते 42 400। अगेन या ठिकाणी वॅकन्सी जे टोटल सांगितलेले आहेत त्या विभागावाईज तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर पुढचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे लघुलेखक निम्न श्रेणीचं। अगेन याच्याही 2 जागा भरल्या जातील। S15 चा पे स्केल यासाठी सुद्धा मिळत आहे। उद्यान पर्यवेक्षक गट क मधलं पद आहे, याच्या टोटल 12 जागा भरल्या जातील मित्रांनो। यासाठी S13 चा पे स्केल 35 400 ते 12 400 तुम्हाला मिळत आहे। सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट क मधलं पद आहे। S12 चा पे स्केल आहे। 32,000 ते 1,06,000 तुम्हाला 1,01,600 पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। 9 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। स्वच्छता निरीक्षक आणखीन एक पद गट क मधलं, यासाठी अगेन 25 581 100 पे स्केल आहे, याची एक जागा भरली जाईल। त्यानंतर पुढचा संवर्ग बघा, वरिष्ठ लिपिक गट क मधलं पद आहे। एकूण जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जागांचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे। औरंगाबाद जे परिमंडळ आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। प्रयोगशाळा गट क या पदासाठी सुद्धा तुम्हाला जे काही मंडळ आहे त्यानुसार अर्ज करता येईल। याच्याही जागांचं विश्लेषण तुम्ही पाहू शकता। 21 700 69 100 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुढचं पद वाहन चालक गट क मधलं पद आहे। 2 जागांसाठी भरती होत आहे। स्वच्छता गट ड मधलं पद आहे। 15,47,600 पे स्केल आहे। 32 जागा भरल्या जाणार त्याच्या। फक्त 7वी उत्तीर्ण असाल तर अप्लाय करू शकता। आणखीन एक महत्त्वाचं पद शिपाई गट ड मधलं, अगेन यासाठी 15,47,600 पे स्केल आहे। याच्याही नंबर ऑफ वॅकन्सीज तुम्ही जे काही मंडळ आहे त्यानुसार पाहू शकता। यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण अंतर्गत अर्ज करता येणार आहे। मी या ठिकाणी 14 वेगवेगळी जी पदे आहेत, त्यानंतर वेतन श्रेणी आणि एकूण जागा तुम्हाला सांगितल्या आहेत। आता आपण बघूया कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण आणि यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब मधलं जे पद आहे त्यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी 532 जागांसाठी या ठिकाणी 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे हा पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर शासन मान्य दिलेले 3 वर्षाचे कालावधी स्थापत्य अभियांत्रिकी मधली पदविका डिप्लोमा किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग अँड रुरल कन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता। लक्षात घ्या, स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी।
त्यानंतर अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकात सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे। हे क्वालिफिकेशन कंप्लीट पाहिजे। सर्व पदांसाठी सेमच आहे मित्रांनो, जे काही क्वालिफिकेशन मागितलं आहे ते अप्लाय करण्याच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर तुम्हाला कंप्लीट असणे आवश्यक आहे। पुढचं पद कनिष्ठ अभियंता विद्युत गट ब मधलं पद आहे। यासाठी मित्रांनो 55 जागा भरल्या जाणार आहेत। अगेन 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। यामध्ये विद्युत अभियांत्रिकीमधील 3 वर्षाचा पदविका धारण केलेला असेल किंवा त्या रिलेटेड इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीम अशी अर्हता तुमच्याकडे डिप्लोमाची असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या 55 जागांसाठी। पुढचं पद कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ महत्वाचं पद आहे गट ब मधलं। अगेन या 5 जागा भरल्या जाणार आहेत। यासाठी 10वी 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। 10वी नंतर 12वी कंपल्शन आहे। मान्यता विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे। काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य असणे आवश्यक आहे। आणि हे सर्व क्वालिफिकेशन अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाच्या पूर्वी कंप्लीट असेल तर तुम्ही या 5 जागांसाठी अर्ज करू शकता। त्यानंतर महत्वाचं पद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क मधलं पद आहे। 1378 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। 10वी पास पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर शासनमान्य किंवा शासन मान्यता संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण असाल किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक म्हणून तुम्ही पास झालेला असाल तर अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविकाधारक अर्थात डिप्लोमा, पदवीधारक अर्थात डिग्री किंवा जे पदव्युत्तर आहेत, उच्च पदवीधर आहेत, जे त्यांच्याकडे मेजर त्यांच्याकडे झालेले आहे मित्रांनो क्वालिफिकेशन असेल तरी तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता। थोडक्यात डिप्लोमा, डिग्री आणि त्याच्यानंतरची जी उच्च अर्हता आहेत ते झालेले कॅन्डिडेट सुद्धा या ठिकाणी या 1378 जागांसाठी अर्ज करू शकतील। आणि हे सर्व क्वालिफिकेशन अगेन हे जे अंतिम अर्ज करण्याचा दिनांक आहे त्याच्या अगोदर कंप्लीट असणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढचं पद या ठिकाणी 2 पदे लघुलेखकची भरली जाणार आहेत। अर्थात परिमंडळ वाईज तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या पदासाठी अर्ज करायचा आहे। त्यामुळे ज्या परिमंडळामध्ये ज्या जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता। हे सदरचे पद हे राज्यस्तरीय पद नाही असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे। क्वालिफिकेशन सेमच राहणार आहे। मी एकाच पदासाठी या ठिकाणी लघुलेखकच्या एकाच मंडळासाठी तुम्हाला कव्हर करत आहे। 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। लघुलेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि त्यानंतर एकतर तुमच्याकडे मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी लघुलेखक पदासाठी अर्ज करू शकता। उच्च श्रेणीसाठी, निम्न श्रेणीसाठी सेमच क्वालिफिकेशन आहे मित्रांनो। फक्त लघुलेखनाचा वेग हा 100 शब्द प्रति मिनिट असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। यासाठी सुद्धा परिमंडळ वाईज तुम्हाला अर्ज करायचा आहे। ज्या ठिकाणी ज्या जागा आहे किंवा जवळचं जे परिमंडळ आहे तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करू शकता। उद्यान पर्यवेक्षक गट क मधलं पद आहे। कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी धारण केलेली असावी। आणि त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो जे क्वालिफिकेशन आहे ऍडिशनल त्यामध्ये अनुभव वगैरे त्या रिलेटेड गोष्टी मागितल्या ते असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल उद्यान पर्यवेक्षक पदासाठी। पुढचं पद सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट क मधलं पद आहे। 10वी व 12वी परीक्षा कंपल्सरी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। शासनमान्य विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केली असेल तर तुम्ही या 9 जागांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। स्वच्छता निरीक्षक यासाठी मित्रांनो 10वी उत्तीर्ण परीक्षा पहिला क्रायटेरिया उत्तीर्ण असलेला आवश्यक आहे। त्यानंतर संचालक सार्वजनिक आरोग्य आणि मान्यता किंवा शासनाने त्याच्याशी संकष ठेवलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदविका धारण करीत असतील अशा उमेदवारांना पसंती क्रमांक देण्याचा विचार करण्यात येईल। या व्यतिरिक्त तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव सुद्धा त्यांनी या ठिकाणी मागितला आहे, हे तुम्ही बघू शकता। जे कर्मचारी वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना कार्यमान ठेवून तुम्ही जर क्वालिफिकेशन असेल तुमच्याकडे हे तर तुम्हाला त्या ठिकाणी ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा आवश्यक आहे। आणि हे सर्व क्वालिफिकेशन जे लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर कंप्लीट असेल तर तुम्ही 1 जागेसाठी अर्ज करू शकता। वरिष्ठ लिपिकच्या 13 जागा आहेत। यासाठी मित्रांनो 10वी उत्तीर्ण आणि कोणतीही पदवी असेल, कोणत्याही विद्यापीठाचा तुम्ही कोणत्याही शाखेचा पदवीधर असाल तर तुम्ही या 13 जागांसाठी अर्ज करू शकता। हे एक महत्त्वाचं क्वालिफिकेशन आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक गट क मधलं पद आहे। 10वी उत्तीर्ण, विज्ञान शाखेचा पदवीधर, रसायनशास्त्र हा मुख्य विषय घेऊन किंवा कृषी शास्त्रातील पदवी तुमच्याकडे असेल शाखेतील तर अर्ज करता येणार आहे या पदासाठी। 12व पद वाहन चालक गट क यासाठी 10वी उत्तीर्ण। त्यानंतर तुमच्याकडे मित्रांनो या ठिकाणी मध्यम व जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स। त्यानंतर तुमच्याकडे मित्रांनो तुमची शारीरिक जी क्षमता आहे ती चांगली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। 13व पद स्वच्छ गट क मधलं महत्त्वाचं पद आहे। शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या इयत्ता 7वी मधून तुमची बढती झालेली असेल, 7वी पास असाल तर तुम्ही या 32 जागांसाठी मित्रांनो अर्ज करू शकता। सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबईमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे।
आणि लास्टचं पद या ठिकाणी शिपाई गट क मधलं 10वी पास असाल तर तुम्ही या 18 जागांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। यासाठी सुद्धा तुम्ही क्वालिफिकेशन एक्स्ट्रा काय मागितलेलं नाही आहे, तुम्हाला या बेसिसवर अर्ज करता येणार आहे। एक चांगली संधी आहे मित्रांनो। 14 पदांसाठी मी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे। काही पदे ही राज्यस्तरीय आहेत ज्यासाठी तुम्ही कॉमन मध्ये अप्लाय करू शकता, काही पदांसाठी मंडळ वाईज तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, त्यानुसार तुम्हाला पाहून ते तुम्ही अर्ज करू शकता। आता यासाठी वयाची अट बघा, एक ठिकाणी मित्रांनो अर्ज करण्यासाठी 18 ते 40 वर्ष अमागास अर्थात ओपनसाठी यामध्ये 2 वर्षाचे जे ऍडिशनल क्वालिफिकेशन आहे ते ऍड केलेलं आहे त्यांनी, कारण जाहिरात 31 डिसेंबर 2023 च्या अगोदर ज्या काय प्रसिद्ध होणार आहेत त्यासाठी तुम्हाला 2 वर्ष एक्स्ट्रा रिलॅक्सेशन मिळत आहे। मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांना 45 वर्षापर्यंत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 45 वर्षापर्यंत, माजी सैनिक, अमागास यांना सुद्धा या ठिकाणी एज रिलॅक्सेशन आहे। दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन यांनाही 45 ते 55 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन मिळत आहे। यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता। यासाठी मित्रांनो सिलेक्शन जे असणार आहे ते कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट यासाठी होणार आहे, ज्यामध्ये 100 क्वेश्चन असतील आणि 2 गुण प्रत्येक क्वेश्चनला अशी 200 मार्कांची तुमची एक्झाम होणार आहे। यासाठी अप्लाय केल्यानंतर मित्रांनो तुमची मुलाखत किंवा मौखिक परीक्षा ही 1 ते 14 क्रमांकातील कोणत्याही पदासाठी होणार नाही आहे। एक एक्झाम असेल ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जाईल। ही एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे ज्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो अर्ज केल्यानंतर तुम्हाला जिल्हा केंद्र निवड तुमचं त्या ठिकाणी करावं लागणार आहे, ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देणार आहेत ते हे एक महत्त्वाचं आहे। जिल्ह्यानुसार तुम्हाला एक्झाम सेंटर्स मिळत आहेत। फी जी काय स्टँडर्ड सध्या चालू आहे, खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय, अजुग, अनाथ, दिव्यांग यासाठी 900 रुपये फॉर्म फी या ठिकाणी भरलेली आहे। माजी सैनिक, दिव्यांग यांना फी घेतलेली नाही आहे, विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी 16 तारखेपासून सुरुवात होत आहे, 6/11/2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। महापीडब्ल्यूडीच्या वेबसाईटवर या ठिकाणी परीक्षेचा दिनांक तुम्हाला त्याच वेबसाईटवर कळवण्यात येईल, किंबहुना ई-महाजॉब ॲपवर किंवा वेबसाईटवर सुद्धा मी या भरतीचा अपडेट ठेवलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही आणखी माहिती घेऊ शकता, ज्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये डिटेलमध्ये एक्झामचे रिलेटेड जे काय इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला घ्यावी लागणार आहे। एक चांगली संधी आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणखीन काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। या भरतीबाबतचा आणखीन कोणता स्पेसिफिक व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा, त्याबाबत मी माहिती घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन। धन्यवाद।